नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. आज मी बनवते रसमलाई आणि मी कसं बनवते तर ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे. दुधामध्ये पाणी वगैरे टाकलं नाही आहे मी. फुल फॅट मिल्क आहे आणि इथे मी आता ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेते. तर हे चॉपर मी आयक्यामधून घेतलं होतं. तर एका साईडने मी ह्याला वापरते, म्हणजे दुसरी साईड जी आहे तर ती ठेवताना छान दिसायला पाहिजे म्हणून मी एकाच साईडने कट करते. आयक्यावरून मी शॉपिंग केली होती तर त्याचाही मला व्लॉग करायचा होता, पण वेळच नाही मिळाला. तर म्हटलं मी 4-5 दिवस झाले व्लॉगच केला नाही आहे, तर आज तरी मी व्लॉग करावं. तुम्ही पण व्लॉगची वाट बघत असाल म्हणून म्हटलं आज मी व्लॉग करते आणि उद्या दुपारपर्यंत अपलोड करते. तर मी रसमलाई दुपारी बनवते, कारण की पूर्ण सेट होण्यासाठी 2-4 तास लागतात. मग संध्याकाळी बनवणार आणि मग सेट होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यासाठी मी दुपारी बनवते, म्हणजे संध्याकाळी आम्हाला खाता येईल. तर मी ते बदाम आहेत ते बारीक असे पातळ तुकडे करून घेतले आहेत आणि ह्याला लांब चिरून घेते. खलबत्त्या जर वाटलं तर मोठं वाटलं जातं, म्हणून मग मी असे चाकूनेच बारीक कट करून घेते. तर काजू आहेत अजून, पण आता हे संपला का भरणी मी धुवून घेते आणि त्याच्यात मग परत अजून भरून घेते. तर तेवढेच काजू आता मी वापरते, कारण की जास्त पण ड्रायफ्रूट टाकले तर मग तेच लागते चव त्यांची, त्यामुळे थोडेफारच टाकते मी. आणि एका साईडला मी दूध पण गरम करायला ठेवलं होतं. तर दूध मी बराच वेळ उकळू दिलं आहे आणि पूर्ण जी साय आहे ती जमा होत होती, तर ती मी पूर्ण दुधात परत मिक्स करत होती. खाली चिटकायला नको म्हणून मध्ये दूध मी असं हलवून घेत होती. आणि काजूमध्ये कीड वगैरे असतात म्हणून ते थोडं फोडून घेते मी आणि थोडंसंच मी पिस्ता टाकते. तर मी हे 3 ड्रायफ्रूट्स वापरते आणि साखर. माझ्याकडे केसर नाही आहे, त्यामुळे एकदम कमी हळद टाकली होती मी दुधामध्ये. मला वाटलं होतं हळद टाकल्याने कदाचित दूध फुटायला नको, पण नाही फुटलं दूध. एकदम थोडं मी हळद टाकले कलर येण्यासाठी, पण तेवढं पण नाही टाकलं, त्यामुळे जास्त कलर नाही आला. फूड कलर पण नव्हता माझ्याकडे येल्लो, त्यामुळे मग थोडीशी मी हळद टाकली. आणि हे बघा, हे असे ड्रायफ्रूट्स छान मी बारीक चिरून घेतले आहेत. दुधामध्ये मी साखर टाकते, ड्रायफ्रूट्स टाकते आणि इलायची पावडर, आणि गॅस चालूच आहे अजून. तर अजून मी थोडा वेळ उकळू देणार आहे दूध आणि नंतर गॅस बंद करते. चव येण्यासाठी मी याच्यात इलायची पावडर थोडीशी टाकली आहे. माझ्याकडे हल्दीरामचे रसगुल्ले आहेत, तर तेच मी रसमलाई म्हणून वापरणार आहे. तर वेगळे रसगुल्ले काही बनवायची गरज पडत नाही. तो डबा जरी आणला तरी त्याचे पण छान होतात. अजून थोडा वेळ मी दूध उकळू देते आणि तोपर्यंत मी माझ्याकडे जो रसगुल्ला आहे तर त्याचा जो पाक आहे तो पूर्ण काढून घेते. या डब्यात 5-6 रसगुल्ले असतात, तर त्या पाकाचा काही वापर नाही होणार, त्यामुळे ते पाक मी फेकून देणार. आणि रसगुल्ला असं आम्हाला जास्त काही आवडत नाही, पण त्याची रसमलाई खूप छान लागते. तर आता ह्यातला मी सगळा पाक काढून घेते, म्हणजे थोडं पण नाही ठेवणार. जर कोणी पाहुणे वगैरे आले ना तर ही पटकन रेसिपी होते, म्हणजे जास्त तामझाम करायची गरज नाही आहे. काही गोड बनवायचं असेल तर एकदम सोपं आहे. यातला पूर्ण पाक काढून घ्यायचा. जर थोडं जरी ठेवलं तर मग रसगुल्ल्याची चव लागते. दूध मी 1 ते 1.5 तास तरी उकळू दिलं आहे. जशी साय आली तर ती दुधात मिक्स करत गेली आणि एकदम बारीक गॅसवरती दूध उकळू दिलं आहे. फुल गॅस केला नाही आहे. बारीक गॅसवरती दूध उकळू दिलं तर साय पण छान येते. मी जेव्हा पण दूध गरम करते तर बारीकच गॅस करून उकळवते. अर्ध्यापेक्षा अर्धा पातेलं झालं आहे दूध. आता थंड होऊन अजून हे घट्ट होणार, तर बस एवढंच ठेवते मी आणि हे रसगुल्ले टाकते आणि गॅस बंद करते. याच्यात मी आता 1-1 रसगुल्ले टाकते आणि गॅस मी बंद केला आहे. आता असंच झाकून मी 3-4 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवते आणि मग संध्याकाळी जेवण बनवते. तर जेवण संध्याकाळचं एकदम साधं सिंपल होतं, कारण की दुपारी मला थोडं काम होतं, त्यामुळे संध्याकाळी म्हटलं साधं कढी खिचडीच बनवावं. आता ऊन एवढं आहे ना, त्यामुळे म्हटलं मी माझ्या कपाटातल्या ज्या साड्या आहेत तर त्या थोड्या वेळ मी उन्हात ठेवल्या होत्या हँगरमध्ये अडकून. तर तेच मला साड्या दुपारी लावायच्या होत्या, तर त्या सगळ्या मी लावल्या.
आणि संध्याकाळी म्हटलं मस्त कढी आणि खिचडी करावी. तर खिचडीसाठी मी जे जे लागतं ते सगळं फ्रीजमधून काढून घेतलं आहे. टमॅटो पण संपले होते आणि बटाटे पण संपले होते. तर हे जे बेबी पोटॅटोज आहेत तर तेच मी वापरले आहेत. आणि डाळ पण मी घेतली आहे तुरीची आणि मसूरची डाळ घेतली आहे, लाल मसूर, आणि तांदूळ घेतला आहे. तर हे डाळ टाकून खिचडी आम्हाला खूप आवडते. कधी कधी नुसत्या तांदळाची पण बनवते मी. संध्याकाळचा आम्हाला असा पूर्ण स्वयंपाक, चपाती, भाजी, डाळ, भात आणि अजून काही गोड वगैरे असं काही नाही पाहिजे. काही असलं तरी आम्हाला चालून जातं. आणि खिचडी कढी तर आम्हाला तिघांनाही खूप आवडते. आणि खिचडी आणि डाळ भात आम्हाला कधीही चालतं. घरातली कामं वगैरे करून मग अजून एक्स्ट्रा काही काम केलं ना तर संध्याकाळी खूप थकल्यासारखं होतं. म्हणजे स्वयंपाक करायची इच्छाच होत नाही. कारण की एवढं घर पुसणं, झाडणं, सगळं कपडे वगैरे आवरणं, बाथरूम वगैरे क्लीन करणं, डबा सकाळचा असतो ते करणं, आणि अजून एक्स्ट्रा काही काम काढलं तर मग संध्याकाळी खूप थकल्यासारखं होतं. तर इथे मी कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. हाताने पण खूप छान कांदा चिरला जातो. तर मला हात चाकू आवडतो. मला ह्या चाकूने खूप छान कांदा किंवा टमॅटो वगैरे छान कापलं जातं. तर मी 3-4 मिरच्या घेतल्या आहेत तिखट, तर त्यांना मी अशा लांब चिरून घेते. आणि आलं लसणाची पेस्ट पण मी बनवून ठेवली आहे. त्यामुळे आलं लसूण सोलायचं जे काम आहे तर ते वाढत नाही. तर मी कुकरमध्येच बनवते आहे. एका साईडला खिचडी ठेवते आणि एका साईडला मग कढी करते. हा जो कुकर आहे तो मला प्रचंड आवडतो. म्हणजे मला ह्याच्यात एवढं छान वाटतं स्वयंपाक करायला. तर तेल घेतलं आहे, त्याच्यात मी जिरे मोहरी टाकलं आहे. आणि बाकी मग कांदा, आलं लसणाची पेस्ट, खिचडी जशी बनवतो आपण तशीच मी बनवते, वेगळं काही नाही आहे.
कुकरला जर खिचडी किंवा मसाले भात लावला तर सारखं बघावं लागत नाही. पातेल्यात जर लावलं तर आपल्याला सारखं मिक्स करत राहावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. पण कुकरचं ठीक आहे, 3 शिटी झाले का गॅस बंद करायचा. तर इथे माझं सगळं झालं आहे. आता फोडणी वगैरे देऊ. तर मी पाणी वगैरे अंदाजे टाकलं आहे आणि आता मी 3 शिट्ट्या करून घेते आणि मग गॅस बंद करते. तोपर्यंत मी एका साईडला कढी बनवते. तर कढी बनवण्यासाठी मी लसूण घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर. तर दह्यामध्ये मी आधीच मिक्स करून घेतलं होतं, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून. आणि त्याच्यात 2 चमचे मी बेसन पण टाकलं होतं. बेसन टाकल्यामुळे कढी एकदम पातळ होत नाही आणि जास्त घट्टही होत नाही आणि छान लागते खिचडीसोबत. लसूण मी असा ठेचून घेते. आता तेवढ्यासाठी कुठे खलबत्ता काढू म्हणून मी चाकूनच असं दाबून कापून घेते, बारीक चिरून घेते. कोथिंबीर मी फोडणीमध्येच टाकली आणि आता ह्याच्यात मी पाणी वगैरे काही टाकत नाही आहे. मी आधी सगळं मिक्स करून घेतलं होतं. बारीक गॅसवरतीच कढी उकळू देते, म्हणजे बेसन छान शिजलं जाईल. आणि थोडीफार जी भांडी आहेत ती पण धुवून घेते. असंच पसारा ठेवून बसू वाटत नाही. रसमलाई मी 2 तासापूर्वी फ्रीजमध्ये ठेवली होती. बाहेर थंड झाल्यानंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे, म्हणजे अजून छान लागेल थंड थंड रसमलाई. त्यामुळे आता उन्हाळा आहे ना, तर थंडच खाऊ वाटतंय. पाणी वगैरे तर पित नाही आम्ही फ्रीजमधलं, पण आईस्क्रीम किंवा असं काही असेल फ्रीजमध्ये थंड तर छान लागतं ते खाण्यासाठी. आता उन्हाळ्यात एवढं गरम होतं आहे ना. इथे थोडीफार भांडी होती ती मी धुवून घेतली आहे आणि तिघांसाठी 3 प्लेट पण धुतल्या आहेत. ड्रॉवरमधून काढून भांडे मी डायरेक्ट वापरत नाही, धुवून घेते आणि मगच वापरते. आणि फ्रीजमध्ये रसमलाई ठेवली होती तर छान थंडगार अशी रसमलाई झाली आहे आणि खूप छान झाली होती. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. वेगळं काही आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं नाही आहे. पण ह्याच्यात जर केसर असतं ना तर अजून छान कलर आला असता. त्या डब्यामध्ये 6-7 रसगुल्ले होते, तर 3 जणांसाठी पुरेसा आहे. आणि इथे तिघांसाठी मी 2-2 रसमलाई टाकते. थोडंसं उरलं तर ते दुसऱ्या दिवशी खाल्लं आम्ही आणि अजून छान लागत होतं दुसऱ्या दिवशी तर. कारण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, तर एकदम जाड अशी साय आली होती वरतून, त्यामुळे अजून छान लागत होतं हे. तर कधी पण आता मी नेक्स्ट टाईम बनवेल ना, तर आदल्या दिवशी बनवेल आणि दुसऱ्या दिवशी खाईल. खरंच खूप छान लागत होतं दुसऱ्या दिवशी. तर आजच्या जेवणामध्ये काही नव्हतं, एकदम सिंपल खिचडी, शेंगदाण्याची चटणी, कढी आणि रसमलाई. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मेन्यू? तुम्ही एकदा ट्राय करून बघा रसमलाई. खरंच खूप छान लागते आणि असं एकदम सिंपल आहे, लवकर होतं, जास्त झंझट पण नाही आहे. आणि चिकूला पण खूप आवडली. मी आधी पण बनवलं आहे, गिट्सचं जे पॅकेट आहे ना त्याने बनवलं होतं.
आणि हे जे डब्यात रसगुल्ले येतात तर त्याचं पण बनवलं आहे. तर जेवणानंतर आमचं मूवीचं ठरलं. माझी तर इच्छा नव्हती बघायची कारण की मला एवढा कंटाळा आलेला, पण या दोघांना पण बघायचं होतं तर म्हटलं चला बघूया. तर चमकीला जो मूवी आहे तर तो आम्ही बघितला नेटफ्लिक्सवरती. खूप छान मूवी आहे आणि ह्यातले गाणे खरंच खूप छान वाटले मला. मूवी वगैरे बघताना आम्ही काय निवांत सोफ्यावर बसून बघत नाही. आम्हाला अर्धा पसारा बाहेर आणावा लागतो. तर कोणाला बसून बघायचं असतं चेअरवर, तर कोणाला झोपून. तर चिकूला खूप मजा येते जेव्हा आम्ही असं मूवी वगैरे बघतो. त्याला वाटतं आता मस्त रात्री जागायला भेटतं आहे. आणि आता शाळेला पण सुट्टी आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं टेन्शन नाही आहे. तर इथे मला चिकू खुर्ची वगैरे आणून देतो आहे तर ती ठेवते मी आणि झोपण्यासाठी एक खाली बेडशीट टाकते आणि उशी बस. चिकू आणि संदीप झोपूनच टी व्ही बघतात. त्यांना असं बसवून नाही पाहिजे बघायला. आणि रात्रीनंतर आमचा चहा पण होतो एक टाईम. लोक पॉपकॉर्न खातात जेव्हा पण मूवी बघतात तेव्हा, पण आम्हाला चहा लागतो. आणि आता एवढा उन्हाळा आहे तरी पण आम्ही रात्री मूवी बघताना चहा पितोच मात्र. तर आमचं हे ठरलेलं आहे. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.